मनी नंबर आहे 1996211147. त्याच्याबरोबर बिझनेस ग्रोथ हवी असेल तर 71588. यू हॅव टू कन्सिडर दिस ॲज अ स्वॉर्ड, तलवार, आणि हे 7 वेळेला असं कट करायचं. 1 2 3 4 5. सगळ्यांसाठी पैशांसाठी एकदम मॅजिकल टिप इज रेड कलरचं वॉलेट वापरायचं कंपल्सरी. सो लेफ्ट हातावरती किंवा लेफ्ट मांडीवर, ज्या कोणाला दाखवायचं नसेल की मी हे सगळं करतेय त्यांनी मांडीवर. तर हे जेन्युन कोण आणि ढोंगी कोण यातला फरक कसा ओळखायचा मग? ज्या कोणाला जॉब मिळत नसेल किंवा जॉब हवा असेल तर पहिल्या शनिवारी जाऊन तुम्ही. हॅलो, हाय, नमस्कार, मी जयंती वाघधरे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे काही चॅलेंजेस येत असतात की ज्यावर मात करून तुम्हाला आयुष्याची जय करावीच लागते. अशीच एक व्यक्ती आपल्यासोबत आहे ज्यांना आपल्या आयुष्याची खऱ्या अर्थानं जय केली आहे. मी बोलते स्पिरिच्युअल हीलर, टॅरो कार्ड रीडर, साऊंड हीलर वनश्री पांडे यांच्याबद्दल. वनश्रीजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मी तुमची स्टोरी ऐकली. साधारण 8 सर्जरीज आत्तापर्यंत झालेल्या आहेत. आणि या 8 सर्जरीज नंतर सुद्धा यू आर लाईक की इन्स्पायरिंग अदर्स. आणि खूप मी तुमची कहाणी ऐकली आहे, जी मला वाटतं हळूहळू आपल्या प्रेक्षकांना कळेलच. तर वनश्री, अभिनेत्री ते आता टॅरो कार्ड रीडर, स्पिरिच्युअल हीलर, हा जो प्रवास आहे याविषयी जाणून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदी थँक्यू आणि सगळ्यांना हाय. येस, आत्ताच माझी लेटेस्ट सर्जरी झाली आहे 1 ऑक्टोबर 2024ला, स्लिप डिस्कची. सो 7 सर्जरीज झाल्या, त्या पोटाच्या रिलेटेड होत्या, एंडोमेट्रिओसिस, ज्याच्याबद्दल मी खूप बोलले, जोश टॉकवरती पण येऊन बोलले, मी सगळ्या प्लॅटफॉर्मवर येऊन बोलले, कारण आपल्याकडे पिरियड्स रिलेटेड घेऊन बोललं नाही जात. म्हणजे एक टॅबू आहे, अरे बापरे पिरियड्सबद्दल कसं बोलायचं, आणि मुली मग सहन करतात. सो खूप म्हणजे जवळजवळ 35 ते 40 बायका एंडोफ्री झाल्या त्या अवेअरनेस नंतर. ते मी एक काय म्हणतात कॅम्पेनसारखं घेतलं होतं की बायकांनी येऊन बोला, ट्रीटमेंट घ्या, सहन नका करू. आणि 7 ऑपरेशन्स पोटाच्या रिलेटेड झाले आणि सगळं सुरू चांगलं होतं 5 वर्ष. आणि साऊंड हिलर, ते जो म्हणालीस मला आता इंट्रोडक्शनमध्ये, साऊंड हिलिंगची भांडी माझी आली 100 किलोची. ती मी उचलायला गेले आणि मला स्लिप डिस्कचा अटॅक आला. आणि त्यानंतर आय वॉज ऑन बेड फॉर ऑलमोस्ट 4 months. आय वॉज टोटली बेड रिडन फ्रॉम जून टू ऑक्टोबर 1st. मग 1 ऑक्टोबरला माझी सर्जरी झाली आणि 2-3 महिने परत मी रेस्ट घेऊन कुंभमेळ्याला जाऊन तिथून आशीर्वाद घेऊन इथे बसली मी तुझ्यासमोर. सो दिस इज माय फर्स्ट पॉडकास्ट और इंटरव्यू ऑफ 2025. पण ते म्हणतात ना, रुकना नहीं चाहिए, आगे बढ़ते रहो. प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये, सिच्युएशन्स येणार, पण त्यातनं तुम्ही कसे उभे राहता. गिव्हअपमध्ये सर गिव्ह अप आहे ना, सो ऑलवेज गिव्ह अप, वाय टू गो डाऊन. क्या बात आहे. सो फंडाच असा झाला आता लाईफमध्ये की किती संकट आली ना तरी त्या संकटातनं तुम्हाला काय शिकायला मिळतंय हे शिकून मग तुम्ही तुमची पॉझिटिव्हिटी त्या पणाला लावा आणि मग जिंका. खरं म्हणजे खऱ्या अर्थानेच असं मी म्हटलं की आयुष्याची जय केली आहे तुम्ही. मला तुम्हाला हळूहळू करून टॅरो कार्ड आणि क्रिस्टल्स या सगळ्यांविषयी प्रश्न विचारायचे आहेत. लेट्स स्टार्ट विथ क्रिस्टल्स. सो क्रिस्टल्सचा किती महत्त्व आहे आणि असे काही केस स्टडीज आहेत का की ज्यांनी क्रिस्टल्स परिधान केल्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं किंवा एक वेगळाच सक्सेस रेट आला त्यांना? ॲब्सोल्युटली. सो आय वॉज अ नॉन बिलिव्हर. माझा अजिबात नाही. नो, बिकॉज सी आपण इंडस्ट्रीत कामं करतो अँड आय ग्रो अप इन IIT. सो मला सगळे इंजिनियर, डॉक्टर, PhD ह्यांच्यामध्ये मी वाढली आहे. सो मला ना प्रूफ मिळाल्याशिवाय मी विश्वास नाही ठेवत. सो आय एम अ व्हेरी लॉजिकल आणि प्रॅक्टिकल मुलगी. सो 2012ला माझ्या एका मैत्रिणीबरोबर मी टॅरो रिडिंग करायला गेले आणि मला असं वाटलं काय पत्ते बघून काय कोण भविष्य सांगणार आहे, जे लिहिलंय ते होणारच आहे. पण तिचे काही प्रेडिक्शन माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत खरे आले. म्हणजे शी वॉज गोईंग थ्रू सम डिवोर्स आणि ती बोलली की इसका डिवोर्स नाही होगा. आणि मग ना मला ते कॅन्डल्स लावून बसवलं होतं आणि बरंच काय काय केलं. असं म्हटलं हे काय मूर्खपणा आहे, असं कुठे काही असतं का? कॅन्डल हिलिंग पण असतं जे मी करते, माझ्याकडे कॅन्डल्स पण आहेत. पण आपल्याला अक्कल नसते ना. सी माणसाचं कसं असतं ना की आपल्याला एखादी गोष्ट माहीत नाही याचा अर्थ असं नाही की ती अस्तित्वात नाहीये. करेक्ट. त्या गोष्टीचं नॉलेज आपल्याला माहीत नसतं म्हणून आपल्याला ती गोष्ट असं वाटतं काही होत असेल का ह्याच्यामध्ये. पण जेव्हा तुम्ही ते शिकता तेव्हा कळतं नाही यार हे सारी चीज आहे. करेक्ट. इग्नोरन्स इज अ ब्लिस हे जे काय म्हणतात, फॉर मी इग्नोरन्स इज नॉट अ ब्लिस.
बिकॉज वेन यू से इग्नोरन्स इज अ ब्लिस, you are not allowing lot of things coming in your way or in your knowledge. सो ते सगळं मी बघितलं आणि तेव्हा तिने माझेही कार्ड्स काढले आणि त्यात तिने सांगितलं की तू नंबर 8 आहेस, तू हिलर होणार आहेस, तू टॅरो रीडर होणार. इतकं सटकलं होतं. आय वॉज डुईंग 4 shows. म्हटलं वाय विल आय कम हिअर अँड यू वर ऍक्ट्रेस दॅट टाइम. I was an actress, I was a model, I started my journey with modeling, I was Maharashtra queen. सो ह्या सगळ्या ह्याच्यातनं मी म्हटलं हे पत्ते मी का कोणाचं भविष्य. आणि तर मी तिला तेव्हा बोलले ते दिस इज ऑल क्रॅप, आय डोंट बिलीव्ह इन दिस. बोलली की तुम मुझे फोन करोगी और तुम बनोगी टॅरो रीडर, तुम्हाला कारण माझं ना टोटल पण 8 आहे. अच्छा. आणि माझं डेट ऑफ म्हणजे जी बर्थ डेट असते ती सुद्धा 8 आहे. सो आम डबल 8. मी काही तिथे विश्वास ठेवला नाही अँड माझ्या मैत्रिणीचा डिवोर्स नाही झाला. ओके. पण आपण विसरून जातो. आणि त्याच्यानंतर 2012ला सर्जरी झाली पहिली, मग 13ला दुसरी, मग 14ला तिसरी, मग असं करत 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 समहाव माझ्या एका ओळखीच्याने सांगितलं की तू पास्ट लाईफ रिग्रेशन कर. पास्ट लाईफ रिग्रेशनमधनं तुला कळेल की तुला एवढ्या सर्जरीज का होत आहेत. पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे मागच्या जन्मात तुम्ही काय केलंय म्हणून तुम्ही आता हे भोगताय भोग. सो मी म्हटलं असं कुठे काही असतं का. सी अगेन आय वॉज इग्नोरंट. करेक्ट. मी अशिक्षित होते या सगळ्या बाबतीत. या गोष्टी खूप पूर्वीपासून अवेलेबल आहेत, लोक त्याचा प्रॅक्टिस म्हणून वापर पण करतात, पण आपल्याला माहीत नसतं. सो मी म्हटलं ठीक आहे पास्ट लाईफ करूया, बघूया काय होतंय. कारण तिसरं ऑपरेशन झालंच होतं. सो आय सॉ माय 16 लाईफ्स इन दॅट एंटायर 1 week रिग्रेशन. सो आय सॉ लॉट ऑफ लाईफ्स. आणि मला कळलं पण ते कसं तुम्हाला. सो दे टेक यू 2 प्रकारे करतात, आयदर हिप्नोटाईज करून किंवा मग ब्रेथ वर्क थ्रू. सो विशिष्ट पद्धतीचं ब्रीदिंग तुम्हाला करावं लागतं. मेडिटेशन अँड यू गो इन ट्रान्स. यू आर अवेअर ऑफ व्हॉट इज हॅपनिंग. तुम्हाला कळतंय आजूबाजूला कळतंय, पण तुम्हाला जेव्हा इन्स्ट्रक्ट करतो तुमचा थेरपिस्ट, मग तुम्ही त्या लाईफमध्ये जाता. सो तुमचा आत्ताचा करंट इश्यू जो पॅटर्न बनलाय, सर्जरी वॉज माय पॅटर्न, हेल्थ इश्यू वॉज माय पॅटर्न, आणि व्हॉट आय वॉज नॉट लर्निंग आउट ऑफ दॅट इज वाय आय डिड माय पास्ट लाईफ रिग्रेशन. सो तुमच्या लाईफमध्ये असा एक क्वेश्चन तुम्हाला घेऊन यावा लागतो पास्ट लाईफ करायचं असेल तर, की ज्याने तुमचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालंय किंवा गाडी अडकली आहे, तुमची पुढेच जात नाही आहे. कॉन्स्टंट बिझनेस लॉस किंवा कंटिन्यूस डिवोर्स, डिप्रेशन, किंवा लोक फसवून जातात, किंवा मला हेल्थ इश्यू. सो जसा पॅटर्न जो असतो ना, तो जेव्हा तुमच्या लाईफमध्ये दिसतो तेव्हा तुम्हाला पास्ट लाईफ करायची गरज असते. पूर्वीच्या काळात तुला माहितीये गुरु शिष्य परंपरा होती. गुरु गंडे बांधायचे किंवा आपण बांगड्या हिरव्या बांगड्या किंवा पॉइंट्स आहेत, पण आता आपण नाही घालत. पण जेव्हा तुम्ही या सगळ्या व्यवस्थित पद्धतीने विचारून कसं घालायचंय, कोणत्या दिवशी घालायचंय. बरं, पायराईट आता ऑनलाईन तू बघत अशी खूपच अवेलेबल आहेत. पायराईट लाईक एव्हरी सेकंड रील इज पायराईट. बट व्हॉट नोबडी टेल्स यू which day you have to wear pyrite. Pyrite you have to wear only on Thursday, Friday or Sunday. आणि ते चार्ज करून चार्ज कर लागतात. काय होतं, आता बरेचसे क्लायंट माझ्याकडे येतात की मॅम हमने लिया हमको कुछ आया नहीं पैसा, ऐसे पत्थर डाल के कुछ पैसा नहीं आता, असे या लेवलला बोलतात. म्हटलं ठीक है, आपने कभी पहना था, आपने कहाँ से लिया? वो मैंने ऑनलाइन लिया, 230 रुपए में मिल गया. मैंने कहा अच्छा ठीक है 230, मेरे पास तो भाई 230 का नहीं है. कारण हे बघ, हिरा आणि अमेरिकन डायमंड फरक आहे. ऑफकोर्स बेंटेक्सचे दागिने आणि सोने त्याच्यामध्ये फरक आहे. सो रिअल क्रिस्टल आणि ते प्लास्टिकचे असतात. काय होतं, लोक स्वस्त म्हणून घेतात. ठीक आहे, आय डोंट नेवर फोर्स एनीवन की माझ्याकडनंच घ्या, पण सर्टिफिकेट आहे का, ऑथेंटिसिटी आहे का, ते क्रिस्टल्स तुम्ही जिथून घेताय कुठल्या स्पेसमधनं घेताय, ते असे वेअरहाऊसमध्ये डंप करून ठेवलेले आहेत की ते कोणाच्या तरी घरी ते व्यवस्थित त्याला सेज फिरवतायत, कशा पद्धतीच्या वातावरणात ते क्रिस्टल्स एनर्जी. जस्ट बिकॉज यू आर गेटिंग 230 रुपीज यू आर टेकिंग इट. मग काय होतं, त्यांना रिझल्ट येत नाही, बिकॉज दे डोंट नो विच डे टू वेअर, विच हँड टू वेअर. बरेचसे येतात राईट हातात घालतात. मैम मेरा पैसा बहुत जा रहा है पायरेट डालने से, बट भाई तूने डाला है राइट में. राइट इज फॉर गिविंग, यू हॅव टू वेअर इट ऑन लेफ्ट. हा, म्हणजे मी आता तेच केलेलं. मगाशी मॅम आल्या आणि मला राईट टू लेफ्ट घालायला. ॲब्सोल्युटली. सो अगेन इग्नोरन्स इज नॉट अ ब्लिस. करेक्ट. सो काय होतं, स्वस्त आलं म्हणून तुम्ही घेतलं, तुम्ही चुकीच्या दिवशी घातलं, तुम्ही त्याला चार्ज केलं नाहीत व्यवस्थित, मग तुम्ही चार्ज करून घालून मग त्याला क्लिन्स करत नाही. एव्हरी 15 days पौर्णिमा टू पौर्णिमा यू हॅव टू क्लिन्स इट. ते नाही जमलं तर अगरबत्तीने क्लिन्स करावं लागतं, ते नाही तर सेज, नाही तर मग मिठाचं पाणी, समथिंग यू हॅव टू डू. मग हे लोक ते करत नाहीत.
आणि मग असं होतं की ऐसे पत्थर उत्तर पहन के कुछ होता नहीं है, टाकून देतात. तुम्ही चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणून ओरिजिनल न घेता डुप्लिकेट किंवा आय डोंट नो ते घेता आणि तुम्हाला रिझल्ट येत नाही म्हणून अख्खं क्रिस्टल किंवा अख्खं स्पिरिच्युअल गोष्टी वर्क करत नाही असं होत नाही. करेक्ट. तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलं म्हणून तुम्हाला त्याचा रिझल्ट आला नाही. आता फॉर एक्झाम्पल पायराईट ब्रेसलेट तुम्हाला जर घ्यायचं असेल तर एकतर ते ओरिजिनल पाहिजे, ओरिजिनल विथ सर्टिफिकेट येतं. त्याच्यानंतर पायराईट स्पेसिफिकली मी सांगते आता इथे गुरुवार, शुक्रवार किंवा रविवारीच घालायचं. ते घालण्यासाठी तुम्हाला ते ब्रेसलेट जेव्हा येतं तेव्हा लेफ्ट हातावर ठेवायचं लाईक दिस. आय कॅन शो इट टू युअर. आणि त्याचे फायदे काय किंवा तेही सांगा. पायराईट इज फॉर मनी अट्रॅक्शन. म्हणजे पायराईट माझ्या लाईफमध्ये आल्यापासून मला कधी विचार नाही करावा लागला मी पैसे कसे कमवू. पैसे माझ्याकडे येतात. आणि तुला सांगू का कुठेतरी कोणाला 5 लाख पण जास्त आहेत आणि कोणाला 5 लाख 5 लाख कुठेतरी ना तुम्हाला एक डेफिनेशन तुमचं स्वतःचं करावं लागेल. दिस मनी इज गुड इनफ फॉर मी टू सर्वाइव्ह. करेक्ट. अँड आय विल बी हॅपी. यू हॅव टू बी हॅपी ऑल्सो. नाही तर आपण हावरटासारखं करत गेलो मग 5 लाख आले मग 10 लाख आले. यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर व्हॉट यू हॅव अँड देन यू हॅव टू मॅनिफेस्ट फॉर मोर मनी. सो आता पायराईट तुम्हाला लेफ्ट हातावर ठेवायचं आहे. तुम्ही कधीही कुठूनही घ्या पायराईट, माझ्याकडनं घ्या, अजून कुठूनही घ्या. लेफ्ट हातावरती ठेवून त्याच्या राईट हात ठेवायचा आहे आणि मनी नंबर आहे 1996211147. ओके. इट्स 1996211147. हा 108 चॅट करायचा आहे. अच्छा. ओके. कारण की ह्याला आता आपण चार्ज करतो. त्याच्यानंतर कॉन्व्हलेक्सा एक वर्ड आहे तो 108 वेळेला म्हणायचा. आणि श्रीम ब्रीझी हा मंत्र आहे महालक्ष्मीचा तो 108 वेळेला म्हणायचा. आणि त्याच्यानंतर यू हॅव टू इमॅजिन एक ग्रीन लाईट ह्याच्यामध्ये येतोय आणि तो पूर्ण ग्रीन लाईट या क्रिस्टल्सला व्यापून पूर्ण तुमच्या बॉडीमध्ये पण तो शिरलेला आहे. अँड देन यू हॅव टू चॅन्ट मनी ॲफर्मेशन्स. आय एम अ मनी मॅग्नेट. आय अट्रॅक्ट मनी. आय लव्ह मनी. आय अट्रॅक्ट वेल्थ. आय अट्रॅक्ट अबंडन्स. आय लव्ह यू. असं करून यू हॅव टू वेअर इट इन युअर लेफ्ट हँड. दिस इज हाऊ यू हॅव टू. ही अख्खी ती प्रोसेस आहे. इट्स अ प्रोसेस. आणि जेव्हा तुम्ही ते करता मग रोज तुम्ही एकदा त्याच्याशी जस्ट शेअर युअर फिलिंग्स, टॉक टू युअर क्रिस्टल्स बिकॉज दे व्हायब्रेशन आहे. एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन अँड एनर्जी. करेक्ट. आता ही प्रोसेस मी सांगितली असं मग वेगवेगळे आहेत जसं नेम फेम. सो प्रत्येकाची वेगळी प्रोसेस आहे, वेगळे दिवस आहेत. मनीचं मी का सांगितलं कारण सगळ्यांना पैशांची गरज असते. सो ह्यानी फायदा होईल लोकांना की तुम्ही कुठूनही घ्या पण अशा पद्धतीनेच ते घाला. आणि ह्याला चार्ज कसं करायचं. पौर्णिमा असते तेव्हा तुम्ही काचेच्या बाउलमध्ये हे ब्रेसलेट्स ठेवा आणि 3 ते 4 तास मूनलाईटमध्ये ठेवा. ओके. आणि त्याच्यानंतर मग ते तुम्ही काढून घ्या आणि मग परत हातामध्ये घालू शकता. सो सिमिलर आता हे ब्रेसलेट जे आहे हे मी कस्टमाइज करते. सो माझ्याकडे मी कस्टमाइज करते माझ्या क्लायंटनुसार की तुला कसली बिझनेसची ग्रोथची अपेक्षा आहे किंवा क्लायंट्स अट्रॅक्ट करायचे त्या हिशोबाने हे पायराईट, क्लिअर क्वार्ट्ज आणि सिट्रीन. अच्छा. इट्स अ कॉम्बिनेशन. सो सिट्रीन इज व्हेरी गुड फॉर बिझनेस. अच्छा. पायराईट फॉर मनी आणि हे जे आहे स्फटिक क्लिअर क्वार्ट्ज दॅट गिव्स यू मेंटल क्लॅरिटी. सो तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल किंवा पैसे कमवत असाल तर यू शुड हॅव दॅट मेंटल क्लॅरिटी की मला कशा पद्धतीने पैसे हवेत. सो हे कॉम्बिनेशन जेव्हा तुम्ही पायराईट बरोबर घालता अमेझिंग पैसा यायला सुरुवात होते आणि तुमचा बिझनेस ग्रो करतो. सो क्रिस्टल्स आता हे पायराईट अंगठीमध्ये पण आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर पेंडंट फॉर्म. सो हे डायमंड नाही आहे. नो दिस इज नॉट अ डायमंड. दिस इज पायराईट स्टोन. यू कॅन सी. ओके. 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 अगेन लेफ्ट हँडमध्ये तुम्ही कुठल्याही बोटामध्ये घालू शकता. पायराईट कोणाला कधी येतं काही डॉक्टर माझे क्लायंट आहेत सो ते म्हणतात हातात काही घालायचं नाही. सो आय गिव्ह देम पेंडेंट. आता तेही ते घालत नाहीत तर माझ्याकडे मनी ऑइल आहे. सो ऑइल्स पण असतात. अच्छा. म्हणजे तुम्हाला क्रिस्टल घालायची गरज नाहीये. क्रिस्टल घालायची गरज नाही. आता माझ्याकडे डॉक्टर क्लायंट्स आहेत त्यांना क्रिस्टल अलाउड नाही आहेत हातामध्ये. सो मी त्यांना मनी ऑइल देते. सो मनी ऑइल तुम्हाला रोज लावायचं असतं. मनी सॉल्ट आहे माझ्याकडे. सो असे 45 टाईपचे ऑइल्स, सॉल्ट, स्प्रेस आणि पावडर्स आणि कॅन्डल्स आहेत. सो तुम्हाला काय हवं त्या हिशोबाने तुम्हाला ते एक सेट करावं लागतं की मला एवढे पैसे हवे किंवा मला बिझनेस ग्रो करायचा आहे किंवा मला हेल्थवरती फोकस करायचा आहे. सो मग त्या प्रकारे मी पूर्णचं पॅकेज बनवून देते. त्या गोष्टी तुम्ही वापरायला लागता. इव्हन क्रिस्टल तुम्ही घरामध्ये ठेवू शकता. करेक्ट. स्पेशली पीपल हू वॉन्ट रोमॅन्स इन देअर लाईफ दे कॅन पुट रोज क्वार्ट्सचे डक्स येतात क्रिस्टल फॉर्ममध्ये. तुम्ही ते ठेवू शकता. किंवा निगेटिव्हिटी घरामध्ये नको आहे कारण आजकाल खूप आपण बघतो की पैसे लोक पटकन कमवत आहेत पण जेलसी पण तेवढीच वाढली. कॉम्पिटिशन नजर असते. करेक्ट.
सो तुम्ही घरामध्ये टर्मुलिन ठेवू शकता. आता जसं हे मी घातलेलं आहे ब्लॅक, दिस इज ब्लॅक टर्मुलिन, दिस इज ब्लॅक हकीक. ब्लॅक टर्मुलिन पण येतं आणि लावा पण येतं. आय थिंक यू आर वेअरिंग लावा. सो ह्यानी निगेटिव्हिटी जी आहे, इव्हन आपले स्वतःचे निगेटिव्ह विचार सुद्धा नॉट, हां, आपण एक क्वेश्चन करतो ना, आणि माझं तसं म्हणणं आहे की आपले दुश्मन बाहेर नाही आहेत जास्त, आपले विचार आहेत. करेक्ट. कारण आपले विचार ना आपल्याला खूप डायव्हर्ट करतात, मनस्थितीमध्ये टाकतात. मी करू, मी नको करू, माझं हे बरोबर आहे. म्हणजे बाहेरचं तुम्हाला क्रिटिसाइज करण्याआधी तुम्ही स्वतःला क्रिटिसाइज करता. आणि मला एक प्रश्न ह्याला जोडून करायचा होता की असं म्हटलं जातं की जेव्हा तुमच्याकडे एखादी काहीतरी चांगली बातमी येते किंवा तुम्हाला एखादं चांगलं काम मिळालं, एखादी मोठी अपॉर्च्युनिटी आली आहे, हे तुम्ही कोणाला सांगू नका, कारण नजर लागते. हे यामागे कारण की कसं आहे ना, दृष्ट लागणं म्हणजे काय, लो व्हायब्रेशन्स एनर्जीज आणि हाय एनर्जीज. ओके, सो आता समजा इफ यू आर अर्निंग 2 lakhs पर मंथ, इफ आय एम अर्निंग ओनली 20,000 पर मंथ, बट इफ समवन इज अर्निंग 10 lakhs पर मंथ, सो डेफिनेटली जेलसी, क्या डेफिनेटली यार ये 2 लाख कमाती है और मेरे पास तो कुछ भी नहीं है, हे नाही म्हटलं तरी ही लो व्हायब्रेशनल एनर्जी होते. आणि मग तिची पण इच्छा असते ना की मेरे को भी 2 लाख चाहिए यार, तर ती पर्पजली नजर लावते का तुला, नाही, पण ती एनर्जी इनडायरेक्टली पास होते. सो त्यापासून सुद्धा प्रोटेक्शन तुम्हाला असावं. आपण लहान मुलांना ते काजळ लावतो डोळ्यांमध्ये आणि ते लावतो का, की कोणाची अननोईंगली पण जी एनर्जी असते, किंवा कधी कधी आपल्याच वाटतं अरे यार आय अर्न 2 lakhs, आय एम सो गुड, स्वतःची सुद्धा नजर लागते. सो त्या सगळ्यांपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर हकीक किंवा टर्मुलिन किंवा लावा राईट हातात, कारण की ते तुम्हाला नको आहे लाईफमधनं. मग त्याच्याबरोबर माझ्याकडे जसं मी म्हटलं सॉल्ट्स आहेत, की आपला ऑरा पण क्लीन करणं गरजेचं असतं. कारण आपण ऑरा क्लीन करत नाही. पूर्वीच्या काळात लोक म्हणायची बाहेरनं आल्यावरती हातपाय तोंड धुवा, कपडे बदला आणि मगच या. पण आता काय, आपण ते चपला घालून सगळीकडे घरभर बरेच लोक फिरतात, बिकॉज दे डोंट बिलीव्ह. बट व्हॉट यू डोंट अंडरस्टँड की तुम्ही बाहेरनं ती एनर्जी घेऊन येत आहे घरात. मग ते जे म्हणतात की मिठाच्या पाण्याने आंघोळ करा, मग त्याच्याने ऑरा क्लीन होतो. येस, तुम्ही तुमच्याकडे जर तुम्हाला, माझ्याकडे निगेटिव्ह रिमूव्हल बाथ सॉल्ट आहे, माझ्याकडे 45 टाईप्सचे सॉल्ट्स आहेत, पण तुम्हाला ते सॉल्ट्स नाही घ्यायचे तर नॉर्मल खडे मीठ घ्या आणि आंघोळीच्या पाण्यात नका मिक्स करू, शेवटच्या मगमध्ये टाका आणि मग खांद्यावरनं घ्या. अच्छा, कारण मीठ केसांमध्ये घेतलं तर केस जातील, गंजा पण आ जाएगा. सो खांद्यावरनं घ्यायचं आहे. अँड यू हॅव टू डू कॉर्ड कटिंग ऑल्सो. सो कॉर्ड कटिंगमध्ये यू हॅव टू अज्युम की हा तुमचा हात इज अ तलवार आणि आर्कएंजल मायकल इज अन एंजल. सो गुगलवरती तुम्ही गेलात तर तुम्हाला त्याचा पिक्चर दिसेल, त्याला समोर ठेवायचं. यू हॅव टू कन्सिडर दिस ॲज अ स्वॉर्ड, तलवार, आणि हे 7 वेळेला असं कट करायचं. 1 2 3 4 5 6 7. दॅट आय एम कटिंग ऑल द निगेटिव्ह एनर्जी. मी ज्या कोणाची नजर लागली ती सगळी कट करते आहे, असं कट करायचं. अच्छा, त्यांचा फोटो समोर, हा, त्यांचा फोटो समोर ठेवून इमॅजिनिंग की ती एनर्जी तुमच्यामध्ये आहे आणि त्यांची तलवार तुमच्या हातात आहे. आणि ज्या लोकांपासून सुद्धा तुम्हाला कॉर्ड कट करायचं असेल, समजा तुमचा बॉस असेल, तुमचे नेबर्स ज्यांनी तुम्हाला त्रास होतोय आणि त्रास दिलाय, त्या व्यक्तीला समोर ठेवून सुद्धा हे कॉर्ड कटिंग करू शकता. किंवा निगेटिव्ह जे आजूबाजूला वातावरण आहे त्यापासून सुद्धा तुम्ही हे असं कॉर्ड कट करू शकता. अच्छा, आणि ह्याला काही वेळ किंवा असं काही नाही आहे. संध्याकाळच्याला केलं तर उत्तम. हेही जमत नसेल तर सिंपल मीठ घ्या हातात, हात त्यांनी धुवा आणि पाणी स्वतःवर शिंपडा. अच्छा, घरामध्ये तुम्ही मीठ घालून लादी पुसू शकता, पण बेस्ट इज एंट्रन्सला जेव्हा तुम्ही लावा, टर्मुलिन किंवा हकीक्स ठेवता आणि त्याच्यावर पायराईट ठेवता आणि सेलेनाईट, हे 3 क्रिस्टल प्रत्येकाने घरात ठेवायला पाहिजे. लावा किंवा टर्मुलिन किंवा हकीक फॉर नजर, पायराईट इज टू अट्रॅक्ट मनी आणि सेलेनाईट इज टू गिव्ह पॉझिटिव्ह वाईब्स. अच्छा, कारण हे 3 असणं खूप गरजेचं आहे. सो क्रिस्टल्स आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. नाईस. पण सध्या स्पिरिच्युअलिटीला कसं, म्हणजे असं झालं ना की एक ट्रेंड झालाय, तर हे जेन्युन कोण आणि ढोंगी कोण, यातला फरक कसा ओळखायचा? मग फर्स्ट ऑफ ऑल पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचा खूप महत्वाचा आहे. आता मी पर्पजली हिलर नाही बनले. करेक्ट. मी माझी उत्तरं शोधायला ह्यात आले की वाय मी, आणि त्याच्यात मला माझी काही उत्तरं सापडली. ओके, चक्रा करत असताना, पास्ट लाईफ करत असताना, क्रिस्टल्स, ऑइल, हे सगळं करत असताना माझी उत्तरं मला सापडली जी माझ्या करंट लाईफशी खूप व्हॅलिडेट करत होती, मिळत होती उत्तरं मला त्याची. आता सगळं काय झालंय, लोकांचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा असतो ना, टू बी ऑनेस्ट, अरे ऍक्टिंग का दुकान चला नाही इसलिए स्पिरिच्युअल हो गई,
जजमेंटल. भयंकर जजमेंट. जेव्हा मी बारीक होते तेव्हा अरे कितनी पतली आहे यार, मराठी वाटत नाही. आता मी व्यवस्थित झाली आहे, अरे क्या मोठी हो गई है यार, कुछ लगता नहीं है, पठाण दिखती है, धिप्पाड दिसते. सो लोक बोलणार. त्यामुळे तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये जेव्हा येता तेव्हा हे तुमच्या डोक्यात असतं जेन्युइनली. आता मी बाय ॲक्सिडेंट आले. करेक्ट. आणि ॲक्सिडेंट आल्यावर मला ते आवडलं म्हणून मग मी लोकांना ह्यातनं बाहेर पडायचा रस्ता आहे. तुम्ही एखाद्या सिच्युएशनमध्ये गेल्यावर आय एम फिनिश्ड असं नसतं. जिथे चोच आहेत ना तिथे दाणे आहेत. सो प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन पण आहे. फक्त तुम्हाला ना एक पुश लागतो आणि एक डिरेक्शन लागते. सो बेसिकली ह्याच्या मागे सायन्स सुद्धा आहे. 100% सायन्स आहे. कॅल्क्युलेशन्स आहेत, किती डिग्री कोणता ग्रह कुठे आहे. मोस्टली इंजिनियर्स जर सापडतील तर ज्योतिष आणि वास्तूमध्ये, बिकॉज डिग्री अँगल या सगळ्या गोष्टी आहेत. हे अंधश्रद्धा नाही, ह्याच्यामध्ये अभ्यास आहे. हे मला माहीत नव्हतं, आता शिकते म्हणून मला कळतंय. पण तुझं उत्तर द्यायचं जर झालं, माझ्या पहिल्या घरात केतू असल्यामुळे मला अध्यात्म असणारच आहे. सो मी आता इट मेक सेन्स की ओ वाय आय डिड दिस, वाय देर वॉज अ फ्लिप फ्रॉम ऍक्टिंग, फ्रॉम ग्लॅमर टू स्पिरिच्युअलिटी. टोटली 2 डिफरंट पोल्स यार, नॉर्थ अँड साऊथ. करेक्ट. पण आता माझ्या पत्रिकेतच ते लिहिलं होतं ना. सो ती जर्नी अशी नाही तर अशी होती. हे 8 सर्जरीज वॉज अ निमित्त. मी जर सर्जरी झाल्या नसत्या तर मी का शोधायला गेले असते. आणि मी जर शोधायला गेले नसते तर मी एवढ्या गोष्टी का, मी 16 मोडॅलिटी शिकले मागच्या 9 वर्षात आणि मी अजूनही शिकते. तर मग मी हिलर बनले नसते. पण माझ्या पत्रिकेत तसेच कॉम्बिनेशन्स आहेत ना ग. आता मला कळतंय की तुमच्या पत्रिकेत इट्स लाईक युअर ब्लू प्रिंट. यू बिलीव्ह इट, यू डोंट बिलीव्ह इट. ते तसंच घडलं. म्हणजे तुमच्या पत्रिकेत जे आहे ते तसंच होणार आहे. येस. तुम्ही फक्त उपाय करून हे सगळं ब्रेसलेट्स, क्रिस्टल्स किंवा बाकीचे उपाय करून तुम्ही त्यांची इंटेन्सिटी कमी करू शकता. फॉर एक्झाम्पल, आता सांगितलं की सुनामी येणार आहे किंवा भूकंप येणार आहे किंवा आता सांगितलं की पाऊस येणार आहे, तर तुम्ही त्या प्रकारे काळजी घेता, तयारी करता. की सुनामी येणार आहे तर तुम्ही स्थलांतर करता लोकांचं, किंवा पाऊस येणार तुम्ही छत्री घेता, किंवा तुम्ही प्लॅन हे करता. गुगल मॅपमध्ये रेड आहे यार, नाही चल मैं 2 घंटे के बाद जाती हूँ. तुम्हाला गायडन्स मिळतो. करेक्ट. सो तुम्ही ती इंटेन्सिटी कमी करू शकता. टाळू नाही शकत, जे व्हायचं ते होणार. माझ्याकडे क्लायंट येतात, अरे यार तू इतना करते तेरी भी तो सर्जरी हो गई ना. मैं कहा हाँ हो गई, बट मी देवाला शिव्या घालत नाही किंवा मी कोसत नाही आहे. मी स्वतःला अजून स्ट्रॉंग केलं. मे बी या मागच्या वर्षी मी जी काय 4-5 महिने बेडवर होते, कारण त्याच्या मागच्या वर्षी मी स्टारचा शो करत होते आणि मी कॉन्स्टंटली उभी असायचे. मी 22 दिवस 16 तास आय हॅव अब्युज्ड माय बॉडी, विच आय अंडरस्टूड वेन आय वॉज ऑन बेड. सो द लर्निंग लेसन वॉज फॉर मी की तू तुझ्या बॉडीला खूप अब्यूज केलं आहे. यू आर नॉट 20 years old यंग गर्ल नाव, यू आर 46 year old लेडी विथ 46 year old बोन्स. यू हॅव टू टेक केअर, विच आय वॉज नॉट टेकिंग. सो मला तो लेसन तिथे मिळाला आणि मग मी पत्रिका वगैरे शिकायला लागले. सो ते जे काही घडलं की तू स्वतःला वेळ दे वनश्री, आणि स्वतः ॲक्सेप्ट करणं. हिलिंग म्हणजे काय माहिती आहे का, आपल्यातले फ्लॉसुद्धा ॲक्सेप्ट करणं. आपण स्वतःला क्रिटिसाइज करत नाही, पण आपण स्वतःला इंट्रोस्पेक्ट करतो वेन यू आर हिलिंग. आणि मग तुमचे पॉझिटिव्ह आणि तुमचे नेगेटिव्ह हे तुम्हाला ॲक्सेप्ट करावे लागतात. तुम्ही पडू नाही शकत तिथून. यू कॅन वेअर अ मास्क बट यू कॅन नॉट रन अवे फ्रॉम युअर सेल्फ. करेक्ट. सो त्या पूर्ण प्रोसेसमध्ये जाताना मी मॉडेल टू हीलर बनले. टचवूड स्वामींची कृपा अशी चांगली आहे की आय गॉट व्हेरी गुड क्लायंट्स. 70-80% तर आपल्या इंडस्ट्रीमधलेच आहेत. बाकीचे US, UK, दुबई, हाँगकाँग सगळीकडे आहेत. वाईट एवढंच वाटतं की हे आपल्याकडनं सगळं निघालेलं आहे आणि आपल्याकडचीच लोक त्याला नावं ठेवतात. करेक्ट. आणि जसं तुम्ही म्हटलं आता बोलताना की हा जो आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की वाय मी, माझ्यासोबतच हे का होतंय, पण त्यालाही कुठेतरी एक धागा आहे जो पुढे तुमच्या चांगुलपणासाठी आहे. मे बी जसं तुमची सर्जरी झाल्यानंतर तुम्ही म्हटलं की मी घरी होते, तिथून तुम्हाला हिलिंग आणि या सगळ्या गोष्टी सुचल्या आणि तुम्ही आज एक हिलर आहात. सो हा वाय मी वाला प्रश्न किंवा हे क्लायंट्स तुमच्याकडे येत असतील, त्यांना रिझल्ट मिळतात त्यानंतर. ॲब्सोल्युटली. मी त्यांना म्हणते वाय मी म्हणण्यापेक्षा इट्स मी हे करा ना. बिकॉज एव्हरीवन इज युनिक यार, एव्हरीबडी इज युनिक आणि प्रत्येकामध्ये ना एक वेगळं युनिक टॅलेंट आहे. प्रॉब्लेम असा होता ना, आपण ते सप्रेस करतो, आपण एक्सप्रेस नाही करत. सो जेव्हा तुम्ही ते एक्सप्रेस करता तेव्हा प्रॉब्लेम नाही वाटत. माझ्या आयुष्यामध्ये एवढे सर्जरीज होतील मी आयुष्यात नव्हता विचार केला, बिकॉज नोबडी वॉन्ट्स टू बी सिक.
Correct. कोणाला आवडतं बेडवरती झोपायला किंवा कोणाला आवडतं असं प्रॉब्लेम किंवा पेनमध्ये राहायला. पण आता आलंय ना. माझ्या आईने मला सांगितलं होतं की जसं तुम्ही यश हे करताना स्वीकारून आनंद सेलिब्रेट करता, नकार पण पचवून सेलिब्रेट करा. कारण जेव्हा तुमच्या मनासारखी गोष्ट होते ना तेव्हा वाव, अरे अच्छा आहे यार, ते मैंने ऐसे किया ना, ऐसे हो गया. मनासारखी गोष्ट नाही झाली की मग तुम्ही upset. म्हणजे तुमचा आनंद तुम्ही त्या रिझल्टवरती ठेवलाय. करेक्ट. वाय आर यू नॉट काय म्हणतात त्याला, ऍक्सेप्टिंग की दीज आर माय ॲक्शन्स. मग रिझल्ट काही असो मी सेलिब्रेट करणार. त्यामुळे मी जितके वर्ष बेडवर होते ना, मी भयंकर पुस्तकं वाचली, मी भयंकर मोडॅलिटी शिकले. आत्तासुद्धा लास्ट मी जी बेडवर होते, माझा नयापण क्रिएशन्स नावाचं पण ब्रँड आहे, मी 70 साड्या विकल्या. क्या बात आहे. मी झोपून असं स्टँड बाजूला ठेवून सेशन्स घेतले. कारण मला असं वाटतं की नथिंग इज इम्पॉसिबल. त्यामुळे मी असं स्टँड ठेवायचे आणि हां अच्छा आहे ना, आपका ये शायद से ना इस महीने में नहीं होगा. तर मला सगळे हसायचे की तुला काय, शांत बस ना. पण आय वॉज बिझी. आणि मला असं वाटतं की मी जर कोणाकडनं इन्स्पायर होतीये, सो समाजात मला सुद्धा कोणातरी इन्स्पायर करायचं आहे. आपण म्हणतो ना की समाजाला आपण देणं लागतो. सो नॉट नेसेसरी की पैशानेच तुम्ही प्रत्येक गोष्ट देऊ शकता. कदाचित माझ्याकडे आता तेवढे पैसे नाही आहेत की मी लोकांना देऊ शकते, पण मग मी काय देऊ शकते. आय कॅन गिव्ह दॅट करेज की इफ आय आफ्टर 8 surgeries can come up and stand and I can go to Kumbh Mela and I can do so many things. Why can't you? Correct. I'm giving you that courage. Correct. त्यात काही मोठेपणा नाहीये, पण उद्या मी तुझ्याकडनंही काही 4 गोष्टी शिकणार आहे ना. सो आपण जेव्हा गिव्ह अँड टेक करतो ना, तेव्हा आय थिंक तो सुद्धा तुम्हाला वरनं खूप देतो. करेक्ट. सो माझ्याकडे क्लायंट येतात, रडतात, वाय मी. माझ्याकडे खूप क्लायंट आहेत जे करोडपती आहेत, अब्जोपती आहेत, पण एवढंच काही झालं की लगेच हे नाही आहे. म्हटलं दृष्टिकोन बदला ना. एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्याला कधी अप्रिशिएट करतो, सेलिब्रेट करा. आता गाडी आहे, घर आहे, सगळं आहे, पण मग मुलगाच नाहीये, मग नवराच नाहीये. म्हणजे काय होतं माहितीये, एक गोष्ट जी आपल्याकडे नसते ना, आपण त्याच्या मागे जातो आणि ज्या 10 गोष्टी आहेत ना त्याला. करेक्ट. आय वॉज ऑल्सो लाईक दॅट. मला माझ्या टीचरने सांगितलं की आज तू लीलावती म्हण, ब्रिज कँडी म्हण, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट, आज तू कुठे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नाहीये. करेक्ट. आज तू स्वीट बघून तुला तिथे बीच दिसतोय, तुला सगळे असे दिमतीला आहेत. आर यू इवन ऑब्झर्विंग की ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे आहेत. ठीक आहे, तू पेनमध्ये आहेस, तिने पेन जाणार नाहीये. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ह्यानी आपल्याकडे ज्या गोष्टी नाही त्या भरून निघणार नाही आहेत. पण ॲटलिस्ट तुम्ही ते अप्रिशिएट तरी करा, त्यांनी तुम्हाला ती एनकरेजमेंट येईल. त्यामुळे माझ्या क्लायंटला पहिल्याच दिवशी सांगते की वाय मी म्हणण्यापेक्षा इट्स मी म्हणायला लागा. करेक्ट. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांची एक लिस्ट बनवा. आणि मग तिथे 80% क्लाइंट जे आहेत, अरे यार मैम मेरे पास ये सारी चीज़ है, मेरे पास ये इस महीने ये आया नहीं, जो बजट प्लान किया था वो पैसा आया नहीं, इसलिए मैं जो अच्छी चीज उसको अप्रिशिएट ही नाही करता. आपल्याला सवय लागली, आपण अप्रिशिएट नाही करत. करेक्ट. माझे क्लायंट जेव्हा येतात तेव्हा आधी मी सांगते की जे आहे त्याला अप्रिशिएट करा, जे नाही त्याला क्रिटिसाइज करू नका. ते का नाहीये ह्याच्यासाठी तुम्ही तुमची पणाला लावा की का नाहीये, तुम्ही कुठे कमी पडताय, किंवा मला काय करायला पाहिजे, किंवा मला जर इथे पोचायचं तर माझे एफर्ट्स कमी पडतायत का माझं मॅनिफेस्टेशन कमी पडते, ते चेक करा. बिकॉज युअर आउटकम अँड युअर इंटरनल फिलिंग्स शुड मॅच. करेक्ट. युअर ॲक्शन्स अँड युअर रिझल्ट शुड मॅच. त्याच्यामध्ये मॅचिंग नाही तर कुठेतरी तुम्ही लॅक करताय. मग ते काय आहे, मग आपण टॅरो करतो. मग टॅरोमधनं आपल्याला गोष्टी कळतात. सो टॅरो स्पीक्स अबाउट युअर 7 ॲस्पेक्ट्स: मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल अँड प्रोफेशनल. या 7 ॲस्पेक्टमध्येच माणूस असतो. तू बघ, कुठलंही कोणाचंही आयुष्य मेंटली तरी फ्रस्ट्रेटेड असतो किंवा खुश असतो, किंवा फिजिकली, इमोशनली, फायनान्शियली. सो या 7 ॲस्पेक्ट्समध्ये तुमच्या सबकॉन्शियसमध्ये काय गोष्टी आहेत त्या कळतात टॅरोमध्ये. करेक्ट. सो इफ तू लहानपणी खूप जबाबदारीने वागली अशी की तुझ्यावरती सगळा पैशांचा भार होता, सो मनीला घेऊन तुझं रिलेशनशिप जे असतं ना, मनीला घेऊन तुझं जे रिलेशनशिप असतं ते वेगळं असतं. पण तुझी मैत्रीण लहानपणापासून चांगली रिच वाढली असेल तर तिला मनीला घेऊन वेगळं रिलेशनशिप. करेक्ट. बिकॉज फॉर हर लाइफ इज गुड अँड फॉर यू नाही यार, मेरे को पैसा बचाना है, पैसा बचाना है. सो तुझं मनी बरोबर अपब्रिंगिंग आणि सगळ्याच गोष्टी, तुझं रिलेशनशिप पैशाबरोबर कसं आहे तसेच नंतरच्या लाईफमध्ये तुला पैसे येतात किंवा जातात. सो इफ यू आर स्पेंडिंग अँड यू आर थिंकिंग यार खर्चा हो गया, यार कितना खर्चा है, व्हॉट फिलिंग यू आर थ्रोइंग.
कि यार यार ये नहीं हो रहा है, नहीं हो रहा है, मेरे को खर्च नहीं करना है, तो वैसे ही व्हाट यू थ्रो यू गेट, व्हाट यू फील यू अट्रैक्ट, सिंपल. सो व्हेन यू आर स्पेंडिंग, मेरा एक ही कहना रहता है, आप स्पेंड करें ना बिंदास करो, एकदम खुले दिल से. कम बैक टू मी इन मिलियन वेज एंड मिलियन टाइम्स. भले ही तुम 5,000, तुझे एक बजट कर कि मेरे को 5,000 खर्च करना है, फिर वो खर्च करते वक्त ना उसमें तू ऐसे वो हाई मत डाल, अरे यार जा रहा है, वो Happily करा. हैप्पीली डाल यार, आएगा. बिकॉज द मोर यू विल गिव्ह द मोर यू विल गेट. करेक्ट. मग त्या टॅरोमधनं तुमचे 7 ॲस्पेक्ट्स मला कळतात. मग मी पिनपॉईंट करू शकते की अच्छा या एरियामध्ये हे तुझे इश्यूज आहेत, हे फिअर्स आहेत, याला घेऊन इन्सिक्युरिटीज आहेत, यू हॅव टू वर्क ऑन दॅट. मग तिथे तुला काही मी स्विच वर्ड्स देते, स्विच नंबर्स असतात. स्विच वर्ड्स किंवा स्विच नंबर म्हणजे आता इथे बसून मी एसीचं बटन इथे रिमोट ऑन केला तर तिथे एसी लागेल. सो यू हॅव टू चॅन पर्टिक्युलर कॉम्बिनेशन्स ऑफ नंबर्स, सो युअर ब्रेन विल have those sparks or vibrations. आणि मग जसं 1996211147 हा मनी मॅग्नेट नंबर आहे, त्याच्याबरोबर बिझनेस ग्रोथ हवी असेल तर 71588. सो वेन यू राईट ग्रीन पेनाने लेफ्ट हातावर हे 2 नंबर लिहितेस आणि बोलतेस, तेव्हा ते व्हायब्रेशन तुमच्या सबकॉन्शियसमध्ये जातात अँड देन युअर ऑरा बिकम्स लाईक दॅट. सो ग्रीन पेननी राईट हँडमध्ये आपल्याला, लेफ्ट हँडमध्ये आपल्याला लिहायचं आहे. 1996211147 for money attraction and 71588 for business growth and client attraction. सो लेफ्ट हातावरती किंवा लेफ्ट मांडीवर, ज्या कोणाला दाखवायचं नसेल की मी हे सगळं करते त्यांनी मांडीवर लिहायचं, त्यांनी मांडीवर आणि ज्या लोकांना दाखवायचं की करते आणि तुम्ही पण करा आणि हातावर लिहा. ग्रीन कलर इज ग्रोथ. अच्छा. आणि हे नंबरचे कॉम्बिनेशन्स आहेत दॅट दे आर फॉर मनी. 741 हा नंबर जो आहे, जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, कोणी दिले नसतील, तर राईट हातावरती ब्लू पेनाने लिहायचं, रिस्टवरती 741. आत्ताच एका माझ्या क्लायंटचे आले पैसे, तिचे अडकले होते 50,000 तिचे. हो, असं होतं. येस. सी अगेन, सो अगेन इट इज अ क्वेश्चन ऑफ युअर बिलीफ. तुम्ही दगडाला बघितलं तर तो दगड, बघितलात तर दगड, मानलात तर देव. कोणी ऍक्च्युली शंकर किंवा पार्वती किंवा गणपतीचं आपण पाहिले नाहीत, पण आपण आपल्या आई बाबांकडनं, आजी, सो ती श्रद्धा आहे. सो मी असंच म्हणते, स्पिरिच्युअलिटी किंवा कुठलंही जगात ना तुम्ही कुठेही जा, एका गोष्टीवर श्रद्धा असणं किंवा आस्था असणं खूप महत्वाचं असतं. सो स्पिरिच्युअलिटी इज, मला तर असं वाटतं की सच अ मॅजिकल थिंग, की जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये विश्वास ठेवायला लागता ना, इतकं भरभरून देतं ना तुम्हाला की तुम्हाला ते एक्सपिरियन्स करावं लागतं. म्हणजे आता पावभाजी तुझं खाली ती टेस्ट तुलाच येणार आहे ना. करेक्ट. तसं आहे ती टेस्ट ज्याच्या नशिबात स्पिरिच्युअलिटी असते ना त्यांनाच कळते. मी किती सांगेन ना, मला माझा नवरा जेव्हा मी स्पिरिच्युअलिटीमध्ये नव्हते, तुम्हाला खूप लेक्चर द्यायचा, तू ओशो पड, तू ये कर. म्हटलं क्या पगार आहे यार, नाही होगा, कारण माझी तेवढी कुवत नव्हती. तो मी म्हणायचे यार मेस, कारण माय हजबंड रेड ओशो अँड ऑल, सो ही इज ऑल्सो इन टू स्पिरिच्युअलिटी. तर मी तो आला ना, अरे आज हा लेक्चर देणार, नको, मी झोपण्याचं नाटक करायचे. बट नाव आय अंडरस्टँड व्हॉट ही मेंट, बिकॉज नाव आय एम ऑन दॅट पार्ट. तुम्ही तयार पण तर असले पाहिजे. करेक्ट. ती स्पिरिच्युअलिटीची एनर्जी जी आहे किंवा कुंडलिनी किंवा ह्या साधना, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमची बॉडी, तुमचं माइंड, तुमचं सोल ते तयार पण असलं पाहिजे ना. पहिलीतल्या मुलाला 10वीतली गणितं देऊन चालेल का? ऑफकोर्स नाही. सो त्याला ते टप्पे पार करत तेच आहेत, तसे टप्पे टोणपे खात खात मी पोचलेली आहे. So coming back to tarot is when I understand कि there are so many blockages in your life, I give you switch words or I give you bracelets, I give you oils. अच्छा, रेमेडीज. छोट्या छोट्या रेमेडीज असतात. जसं तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा असेल तर तुमचे व्हिजिटिंग कार्ड, मी हे बोलता बोलता काही काही रेमेडीज पण देते, सो आपल्या प्रेक्षकांना फायदा होईल. सो ज्या कोणाचा बिझनेस असेल तर व्हिजिटिंग कार्ड्स असतात. तर दालचिनीचं ऑइल येतं, ओके, ते तुम्ही तुमच्या पामवर घाला आणि असं रब करा आणि तुमच्या व्हिजिटिंग कार्डवरती पण ते रब करून समोरच्याला द्या. अच्छा. येस, इट विल वर्क लाईक एनिथिंग. कारण दालचिनी हॅव द प्रॉपर्टीज टू अट्रॅक्ट मनी. सो प्रत्येक व्हिजिटिंग कार्डला तुम्ही ते लावून दिलं, सो सिम्पल हे 100 कार्ड्स घ्या, त्याला तेल लावा आणि तेच डिस्ट्रीब्यूट करा. ओके. वेन एव्हर यू आर स्पेंडिंग मनी, तुझं पैसे देतेस कॅश, अगदी रिक्षावाल्याला 2 रुपये जरी दिलेस, सो यू हॅव टू से कम बॅक टू मी इन मिलियन वेज अँड मिलियन टाइम्स. कारण तुम्ही ती एनर्जी त्याला देताय. आणि तुम्ही जीपे करत असाल, बँक ट्रान्सफर करत असाल तर 708 मनात म्हणायचा नंबर. अच्छा. म्हणजे आता तू समजा मला जीपे केलेस, ओके, की वनश्री घे 50,000, ते होईच तो वर 708 708 708 7, यू आर गिव्हिंग दॅट एनर्जी. सो ऑनलाईनसाठी 708 आणि इफ यू आर गिव्हिंग कॅश ऑर कॉइन्स
कम बॅक टू मी मिलियन वेज अँड मिलियन टाइम्स. 708 आपण जेव्हा म्हणतो तेव्हा असं आपण एक हे देतोय की आपल्याला ते परत आपल्याकडे परत येतील ते पैसे. ती एनर्जी आपण त्याला देतोय, ती एनर्जी आपण त्याला देतोय. सो टॅरोमध्ये आपल्याला ना रेमेडीज पण मिळतात. मग काही छोटे टॅरो स्पेल्स असतात किंवा आता मनी विषयी जास्त बोलते कारण लोकांना सगळ्यात मनीसाठीच येतात. सो माझ्याकडे ग्रीन कॅट कॅन्डल आहे. सो बिल्ली कैसे पतले गली से रास्ता निकाल लेती है, सो वैसे आपके कोई भी प्रॉब्लेम आहे ना ऐसे चुटकी सर्च की ते निघून जातील. आता परवाच माझ्या क्लायंटचा मेसेज आला, तिचं काहीतरी टेंडर पास झालं आणि शी गॉट. मग अजून एक आपल्या इंडस्ट्रीमधलीच आहे, आय विल नॉट रिव्हील द नेम, तिची 2 महिन्यात गाडी सुद्धा आली. खूप आहेत म्हणजे इंडस्ट्रीमधली मी नावं घेऊ नाही शकत बिकॉज ऑफ प्रायव्हसी. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे सर्वसामान्यांसाठी की ज्यांना कदाचित हे एफर्ट होत नसेल, क्रिस्टल्स एफर्ट होत नसेल किंवा ते ऑइल्स किंवा त्या सगळ्या गोष्टी नाही होऊ शकत, तर मग तशा लोकांना सिम्पल रेमेडीज काय करता येतील म्हणजे घरातल्या घरात किंवा स्वतःसाठी? जसं तुम्ही काही नंबर्सचे आता एक ऑप्शन्स दिले, असे काही सिम्पल रेमेडीज आहेत पैशांसाठी? नजर एवढे प्रोडक्ट महाग नाहीयेत अगं. ब्रेसलेट इज 999, ऑइल इज 1299 आणि आरामात 3-4 महिने पुरतं. सो आय विल सजेस्ट सॉल्ट, बाथ सॉल्ट सगळे माझ्याकडे 45 टाइप्स आहेत म्हणजे निगेटिव्ह रिमूव्हल, प्रोटेक्शन, बिझनेस ग्रोथ, मनी, हिलिंग, लव्ह, असे सगळे वेगवेगळे सॉल्ट्स ऑइल्स आहेत. What 999, 1299. अच्छा, म्हणजे तुम्ही एफर्ट करू शकता. आणि सी मी हिलर बनण्याचा मागचा उद्देश असा आहे की मी जेव्हा खड्ड्यात पडले होते त्या काळाला कोणी नव्हतं, मी स्वतः वर आली आहे. सो आता त्या प्रोसेसमध्ये येताना ज्या गोष्टी मी शिकली आहे ना, सो मला ना आमच्या एक टीचरने खूप चांगली गोष्ट सांगितली होती, जेव्हा तुम्ही एक माउंटेन चढता ना तेव्हा तुम्ही छान चढता पण तुमच्या मागे लोक असतात, तेव्हा ना तुम्ही त्यांना हात द्या, त्यांना मार्गदर्शन द्या आणि त्यांना दाखवा तो रस्ता आणि त्यांना मदत करा. कारण तुम्ही परत खाली उतरणार आहात तेव्हा 30 माणसं तुमच्या बरोबर असणार आहेत. करेक्ट. सो आणि कोणी मदत केली नाही केली सांगायचं काम आपलं आहे. बिकॉज मी जेव्हा पास्ट लाईफ केलं ना तेव्हा मला जो मेसेज आला, माय सोल पर्पज टू गिव्ह हॅपीनेस अँड टू स्प्रेड स्माइल ऑन एव्हरीवन्स फेस. आय एम वर्किंग ऑन माय सोल पर्पज. माझ्याबद्दल कोण काय बोलतं, माझ्याकडनं कोण काय घेतं किंवा मी जर एवढं केलं तर मला इन रिटर्न काय मिळणार, नो. आय टेक माय फीस जी मी नॉमिनल ठेवली आहे, कारण आय ऑल्सो कम फ्रॉम अ मिडल क्लास बॅकग्राऊंड. सो आय नो की मी जेव्हा आजारपणात मी हिलिंग्स घ्यायला जायचे तेव्हा 10,000 20,000 अशी फी ऐकायचे. सो माय बेसिक टॅरो स्टार्ट्स फ्रॉम 2500. ओके. आणि अगदी तुम्हाला फक्त क्वेश्चन्स असतील की माझं लग्न होईल का, मला जॉब मिळेल का, मग मी फॉरेनला जाईन का, असे बेसिक 5 ते 7 प्रश्न जरी असतात, दॅट्स फ्रॉम 999. बिकॉज तो माणूस ऑलरेडी इश्यूमध्ये आहे. ओके. आणि तो माझ्याकडे आणि त्याला 10,000ची फी नाही सांगू शकत, माझ्या मनाला पटत नाही. सो मी कॅटेगरीज 10,000चे पण सेशन्स आहेत पण मी कॅटेगरीज ठेवल्यात की तुम्हाला कुठल्या कॅटेगरीचं काय घ्यायचं ते घ्या. फक्त फी ऐकून तुम्ही येत नाहीत असं करू नका माझ्याकडे, कारण की तुम्ही वंचित नका राहू. कारण मला स्वामींना उत्तर द्यायचं आहे. ते म्हणतील हे बघ शेवटी काय स्वार्थ आणि परमार्थ, मलाही 4 गोष्टी हव्यात, मलाही जगायचे, मलाही पैसे लागणार आणि प्रत्येकजण पैशासाठी काम करतो. मी फी घेते का, कारण मी तेवढा वेळ तुम्हाला देते, मी तेवढ्या रेमेडीज तुम्हाला देते आणि मी जे दिलंय त्याची व्हॅल्यू मी करते म्हणून मी ती फी घेते. करेक्ट. बोलणारे बोलतात की फी घेतात हे घेतात, हो घेते. फुकटात केलं तर किंमत राहत नाही. सोन्याच्या बांगड्या टाकून जाल का बाहेर, नाही. हिरे टाकून जाल का, नाही. ते तुम्ही लॉकरमध्ये ठेवाल तुम्ही आर्टिफिशियल तुम्ही कुठेही टाकाल. तर मी जर फुकटात द्यायला लागले तर तुम्ही नाहीही करणार. आणि माझ्याकडे जो क्लायंट येतो ना, ट्रस्ट मी, माझे रिव्ह्यूज जे आहेत, तुम्ही 10 मागितलं तर मी 20 देते, मी 40 देते, मी 100 देते. दॅट इज बिकॉज आय हॅव सफर्ड दॅट मच. आय नो इफ समवन इज कमिंग टू मी, ती व्यक्ती पेनमध्ये आहे आणि त्या व्यक्तीला ना पैशापेक्षा सुद्धा एक खांद्याची गरज असते. कालच माझ्या क्लायंटचा सेशन झाला आणि तिचा आज फोन आला की मी तिचं ते पत्रिका बघत असताना तिला माझ्या डोळ्यात पाणी दिसलं, विच आय डिडंट शेअर. ओके. पण ती बोलली की तुमच्याकडे आल्यावर तो आधार मिळतो आणि मी एकटी नाही याची फिलिंग येते. सी पैसे ती देऊन गेलीच आहे पण हा जो विश्वास आहे ना तो मला ॲज अ हिलर केल्याचा आनंद होतो. आणि मी असं हे ऐकलं होतं आणि माझा विश्वासही आहे या गोष्टीवर की यू शुड ऑलवेज बी अ गिव्हर. जेव्हा तुम्ही देता, मनापासून देता, त्या गोष्टी तुमच्याकडे दुप्पट परत येतात. आणि त्यापेक्षाही सांगू का, देण्यात मला खूप वेगळा आनंद आहे. म्हणजे मी जी काही बरी होते ना प्रत्येक सर्जरी नंतर, म्हणजे एक सर्जरी झाली मी स्पेनला असते, नंतर एक सर्जरी झाली मी कुंभमेळ्यात असते. आय थिंक ह्या ना माझ्या क्लायंट्सची ब्लेसिंग्स आहेत. कारण मी ना खूप मनापासून देते, मला आवडतं. मला ना असं ते व्यवहार आणि कॅल्क्युलेशन्स म्हणजे माझे
डायरी नाही आहे, असती तर कळलं असं सगळे पैसे बॅलन्सच असतात, या एवढे बॅलन्स आहेत तेवढे. मी असं म्हणते ठीक आहे, या तू घे, तू दे, अर्धे पैसे दे, तू नंतर दे. जेन्युइन प्रॉब्लेम आय ऑल्सो अंडरस्टँड. म्हणजे फायदा पण घेतात मग त्याचा लोक. सो मी पर्टिक्युलर झाली आता, मला असे अनुभव आले असल्यामुळे मी आधी पैसे घेते आणि मग प्रोडक्ट्स देते. पण जे जेन्युइनली आहेत, सो त्यांना मी सांगते नका तुम्ही फार त्याच्या मागे लागू. सो रेमेडीज तू जर म्हणालीस तर 1996211147 हा मनी नंबर आहे, जो लेफ्ट हातावर लेफ्ट मांडीवर तुम्ही लिहायला सुरुवात करा. कस्टमर अट्रॅक्शन 71588, दॅट विल अगेन ग्रीन पेन अँड लेफ्ट थाय. पैसे अडकले असेल तर 741. दर महिन्याच्या 1 तारखेला घराच्या बाहेर जायचं दाराच्या, आणि घराच्या आतल्या दिशेला बघून दालचिनी पावडर घेऊन फुंकर मारायची. घराच्या बाहेरच्या दिशेला, आतल्या साईड, आतल्या दिशेला. म्हणजे आता असं समजा दरवाजाने हे घर आहे तर इथे उभं राहा आणि आतल्या साईडला दालचिनीची पावडर स्प्रिंकल करायची. त्याच्यानंतर एक सिम्पल वॉटर सांगते मी, जे तुम्ही घरच्या घरी, अबंडन्स वॉटर, जे तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. एक पातेल्यात पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये 5 सुगंधी फुलं उकळवायची. अच्छा. हां, मोगरा असेल, गुलाबाच्या पाकळ्या असतील, 5 सुगंधी फुलं, त्याच्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी आणि जायफळ हे पण टाकायचं आणि ते उकळवायचं. ते उकळून झाल्यावरती ते गाळून स्प्रे बॉटल्समध्ये पाणी घालायचं आणि पूर्ण घरामध्ये स्प्रे करा. दॅट विल अट्रॅक्ट अबंडन्स. कारण आपण दालचिनी घातली, जायफळ घातलंय आणि तेजपत्ता, दॅट अट्रॅक्ट्स व्हेरी गुड अमाऊंट ऑफ अबंडन्स. पैसे आणि तुम्ही पडद्यावरती मारा, घराच्या आतमध्ये जिथे लॉकर आहे तिथे मारा. त्याच्यानंतर पिली सरसो माहितीये तुला, येल्लो सरसो येतं, ते तुम्ही रोज किंवा दर शनिवारी घराच्या सगळ्या कॉर्नर्समध्ये टाका सकाळी, आणि मग संध्याकाळी किंवा दुपारी ते घरातनं झाडू मारून काढून टाका. सो दॅट विल टेक निगेटिव्हिटी अवे. घरामध्ये कोणी येऊन गेल्यावरती तुम्ही हे करू शकता. कापूर तुम्ही जाळू शकता. सेज येतं, SAGE सेज, माझ्याकडेही मिळतं आणि ॲमेझॉनवरही मिळतं. अगेन त्याच्यामध्ये कॅलिफोर्नियन सेज इज व्हेरी गुड आणि ते थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे एक स्टिक जी येते, सुक्खं गवत कसं असतं तशी पानं असतात, थोडी थोडी पानं जाळायची आणि घरामध्ये ते धूप कसं आपण फिरवायचो की जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल ती कम्प्लिटली जायला मदत होते. सेज इज एक्स्ट्रीमली पॉवरफुल अँड एक्स्ट्रीमली गुड. सो ते तुम्ही घरामध्ये फिरवलं तर निगेटिव्हिटी जाते आणि एक पॉझिटिव्हिटी येते. सगळ्यांसाठी पैशांसाठी एकदम मॅजिकल टिप इज रेड कलरचं वॉलेट वापरायचं कंपल्सरी. रेड कलरचं वॉलेट इज, आय विल टीच यू हाऊ टू मेक मनी वॉलेट. टेक रेड कलर वॉलेट. रेड कलर वाय मी सांगते म्हणून नाही, रेड कलर इज अ कलर ऑफ रूट चक्रा विच गिव्स यू स्टेबिलिटी, म्हणून रेड कलर. अशा पद्धतीने घ्या जिथे मध्ये झिप असेल, त्या झिपमध्ये तुम्ही एक तुमचा पासपोर्ट साईज फोटो, त्याच्यानंतर एक दालचिनीची स्टिक, त्याला एक 500ची नोट गुंडाळायची सोनेरी धाग्याने की चांगल्या पद्धतीने माझ्याकडे पैसे येऊ देत. ते ठेवलात की त्याच्यामध्ये तुम्ही एक पायराईट जर तुमच्याकडे छोटे असतील तर ते ऑनलाईनही मिळू शकतात किंवा माझ्याकडे मिळू शकतात किंवा तुम्हाला अजून कुठे मिळाल तर तुम्ही घेऊ शकता. एक पायराईटचा छोटा तुकडा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक सिम्बल येतं फेहू, एक फेहू सिम्बल येतं, त्याचं टंबल येतं, ते त्याच्यामध्ये टाका आणि पैसे ठेवा. 500 रुपये, 1000 रुपये, बघा तुम्हाला किती फरक पडायला लागेल. आणि करायला लागेल तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण बेसिक जर तुम्हाला म्हणशील की काय रेमेडी आहे ज्यांना अफोर्ड नाही होत किंवा ज्यांना विश्वास नसेल आणि त्यांना करून बघायचं आहे, चल देखते आगे इतना बोल रही तो करके तो देखता हो. सो रेड वॉलेट, दालचिनी, 500ची नोट विथ गोल्डन थ्रेड. सो कोणाला पैसे हवे? तुला पैसे हवे म्हणून काय हवे? दालचिनीतनं आपण ते केलंय. काय हवंय? गोल्डन थ्रेड. कशा पद्धतीने हवे? चांगल्या पद्धतीने हवंय. आणि चांदीचं लक्ष्मीचं कॉईन जे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं ते त्याच्यामध्ये लक्ष्मी एवढं एवढं छोटं, हे तुम्ही करून बघा, तुम्हाला रिझल्ट येईल. दालचिनी पावडरची मी रेमेडी सांगितली अँड अबंडन्स वॉटर, हे तुम्ही करून तर बघा, खूप फरक पडेल. आणि म्हणजे मुलांच्या दृष्टीने काही आहे का की ज्यांचं करिअर होत नाही आहे किंवा ज्यांना नोकरी नाही मिळत आहे किंवा जसं तुम्ही परत पैसे, चांगली सॅलरी, तर त्यासाठी काही रेमेडी? सो जॉब तुम्हाला हवा असेल तर ऑफकोर्स स्विचवर्ड्स माझ्याकडे खूप आहेत, पण एक छान रेमेडी मी सांगते की ज्या कोणाला जॉब मिळत नसेल किंवा जॉब हवा असेल तर पहिल्या शनिवारी जाऊन तुम्ही एक ऑरेंज कलरचा झेंडा घ्या, ओके, आणि त्याच्यावर श्रीराम लिहा आणि तो मारुतीच्या चरणी अर्पण करा. काही नका, फक्त मनातली इच्छा सांगा. आणि सेकंड सॅटर्डेला ही 2दाच करायची रेमेडी. फर्स्ट सॅटर्डेला तुम्ही झेंडा, एक काही नसेल तर एक ऑरेंज कापड घ्या, झेंड्याच्या आकारात कापा आणि श्रीराम लिहा.
तो अर्पण करा. सेकंड सॅटर्डेला छोटीशी चांदीची गदा घ्या, गदा, आणि ती मारुतीच्या पायाला अर्पण करा आणि या, जॉब मिळणार. ऑफकोर्स विश्वास पाहिजे. जसं मी म्हटलं की बघितलात तर दगड, मानलात तर देव. तुम्ही फुल फेथनी जेव्हा करता, सरेंडर करा की युनिवर्स इज मॅजिक. करेक्ट. युनिवर्सला इतकं द्यायचंय तुम्हाला, पण ना तुमचे ब्लॉकेजेस आहेत ना. आत्ता एका क्लायंटला मी 2 कॅन्डल दिले होते मेंटल पीससाठी आणि एक सेल्फ लव्हसाठी. मेंटल पीसची काही केल्या जळेच ना, पण सेल्फ लव्हची छान जळली आणि गणपतीचा शेप आला. तो शेपवरनं आम्ही हे करतो, प्रेडिक्शन करतो कॅन्डलच्या शेपवरनं, जे रेसिड्यू असतं त्याच्या शेपवरनं. तर तिला एवढे ब्लॉकेजेस आहेत की ते मी काय सांगते ते तिला कळतच नाही आहे, पण सेल्फ लव्ह तिचं व्यवस्थित सुरू आहे. सो युनिवर्स वॉन्ट्स टू गिव्ह यू. कशाला अज्युम कशाला करायचं आहे? म्हणजे तुम्ही अझम्पशन्स, मी म्हटलं ना, आपले विचार आपले दुश्मन आहेत. सो ह्या 2 सॅटर्डेजच्या रेमेडीज करा, बघा तुम्हाला किती रिझल्ट येईल. बट येस, विथ फुल फेथ, 100%. करेक्ट. आणि तुम्हाला जर निगेटिव्ह थॉट्स येत असतील, तुम्हाला जर झोप येत नाही आहे, तुम्हाला एन्झायटीचा इश्यू आहे, तर कॉपरचं भांडं घ्यायचं आहे. ओके, तांब्या घ्या किंवा भांडं घ्या आणि रोज झोपताना तुमच्या डोक्यापाशी ठेवा. ॲटलिस्ट 21 दिवस तरी मिनिमम करा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी झाडांना घाला. निगेटिव्ह थॉट्स आपोआप निघून जातील. किंवा तुम्ही एका काळ्या फडक्यात तुरटी येते ना, त्याचा तुकडा करून उशीच्या खाली किंवा गादीच्या खाली ठेवा. निगेटिव्हिटी सगळी निघून जाते. सो खूप छोट्या छोट्या रेमेडीज आहेत की आता समजा तुमच्याकडे न्यूमरोलॉजीच्या हिशोबाने 5 नंबर मिसिंग आहे तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये, तर यू कॅन कीप अ ग्रीन हँडकरचीफ. खूप सिम्पल रेमेडीज आहेत. सूर्याला तुम्ही पाणी अर्पण करा आणि संडे टू संडे करा किंवा रोज करा. नोकरी मिळायला तुम्हाला त्याचा उपयोग होतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, विश्वासाने केल्यात तर रिझल्ट असे येतात तुम्हाला. कपल्समध्ये जर काही इश्यूज असतील लव्ह रोमॅन्सला घेऊन, तर रोज क्वॉटचे डक्स येतात एकमेकांना असे फेसिंग, ते तुम्ही ठेवू शकता. किंवा रोज क्वॉट तुम्ही, आय एम सीइंग दॅट यू आर वेअरिंग अ रोज क्वॉट ब्रेसलेट. रोज क्वॉटचं ब्रेसलेट तुम्ही किंवा पिंक कलर जास्तीत जास्त तुम्ही घाला. किंवा इवन कलर थेरपीनुसार चक्राचे जे कलर्स आहेत ते तुम्ही अंगावरती पांघरून म्हणून घेतलं तरी तुमचे चक्रा बॅलन्स व्हायला लागतात. आणि तुम्ही चक्रा बॅलन्स करायचं असेल, सगळ्यांचं फाउंडेशन इज चक्रा. तुम्ही चक्रांवरती काम केलं ना, तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही हासिल करू शकता. सो चक्राचे जे 7 कलर्स आहेत ते जरी तुम्ही तुमच्या डेली वेअरमध्ये कपड्यांमध्ये वापरायला सुरुवात केलीत किंवा चादरी त्या रंगाच्या घेतल्यात किंवा ते क्रिस्टल्स पाण्यामध्ये घालून प्यायले किंवा त्यांचं चित्र किंवा ते कलर्स तुम्ही उशीच्या खाली कवरच्या आत ठेवलं तरीसुद्धा ती एनर्जी तुम्हाला मिळत राहते. सो या छोट्या छोट्या रेमेडीज आहेत, पण ह्या करून बघा, याचा रिझल्ट खूप चांगला येणार. क्या बात आहे. मला वाटतं खूप टेकअवे प्रेक्षकांना मिळालेला आहे या पॉडकास्टमधून. आणि खरंच तुमच्याशी बोलताना एक वेगळी एनर्जी पास होतीये आणि ते जाणवतंय. त्यामुळे मीही आता या पॉडकास्ट नंतर त्यांना पर्सनली भेटायला जाणार आहे आणि एक सेशन तुमच्यासोबत करणारच आहे. आणि जाता जाता एक मला छोटी रेमेडी सांगावीशी वाटते, मिरर वर्क एक्सरसाइज. अच्छा. आपण सगळ्यांनी ऐकलं असेलच मिरर वर्क म्हणजे काय. सगळ्यांच्या बाथरूममध्ये आरसा असतो किंवा वॉर्डरोबच्या किंवा ड्रेसिंग टेबल असतं. रोज सकाळी स्वतःला जाऊन असं आरशात बघायचं आणि आय लव्ह यू आणि कुची कुची कू करायचं. आणि तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत किंवा लोकांनी तुमचं कौतुक केल्यावर जो तुम्हाला आनंद होतो, डोंट वेट फॉर देम. डोंट वेट की मेरे पास ये आएगा, मेरे पास ये चीज़ें है. आय लव्ह माय सेल्फ. माझी स्किन खूप छान आहे, माझे केस खूप छान आहेत, माझं करिअर उत्तम चालू आहे, मी महिन्याला 4 लाख 5 लाख जी काय अमाऊंट आहे ती कमवतोय. माझे घरचे माझ्यावर प्रेम करतात, माझे मित्रमैत्रिणी माझ्यावर भरपूर प्रेम करतात. हे स्वतःशी रोज बोला. पॉझिटिव्ह अफर्मेशन. ॲब्सोल्युटली. आणि आरशात बघून वाय इट विल रिफ्लेक्ट यू बॅक. त्या गोष्टी तुम्हाला रिफ्लेक्ट करतं परत. आरसा थ्रोज एव्हरीथिंग. व्हॉट यू थ्रू यू गेट इट. सिम्पल फंड आहे. व्हॉट यू थ्रू यू गेट. एका मुलाखतीत आलिया भट्टने सुद्धा हे म्हटलं होतं, मॅनिफेस्टेशन, की तिला जे हवं ते ती आरशासमोर उभी राहून मॅनिफेस्ट करते किंवा ती त्या गोष्टी बोलते आणि त्यानंतर मॅनिफेस्टेशन जर तुम्ही प्रत्येकाने जर व्यवस्थित केलं, मी सांगते तुम्हाला कुठल्याही गोष्टी तुमच्याकडे येण्यापासून थांबू शकत नाही. मी रोज मिरर एक्सरसाइज करायचे आणि म्हणजे इट्स अ फनी टेक्निक. अगेन आय वुड लव्ह टू शेअर की आंघोळ करताना जस्ट यू हॅव टू डू दिस. मनी इज कमिंग टू मी इन अबंडन्स, वर्क इज कमिंग टू मी इन अबंडन्स. अँड देन यू हॅव टू स्टँड इन फ्रंट ऑफ मिरर अँड यू हॅव टू से यू आर सो गुड, यू आर सो ब्युटिफुल. तुला मस्त जॉब आला आहे, तुला मस्त सिरियल मिळाली आहे, तू किती छान काम करतेस, लोक तुझं कौतुक करतात. ती एनर्जी जेव्हा तुमच्याकडे येते आणि तुमच्या ऑरामध्ये येते. अगं एनर्जी दिसत नाही याचा अर्थच नाही की ती अस्तित्वात नाही आहे. करेक्ट. श्वास आपण घेताना दिसत नाही पण आहे ना.
किंवा आपण आज इथून मी माझ्या भावाला US ला फोन करते, मला काही ते तारा नाही दिसत आहेत किंवा मला ते काही सॅटेलाइट दिसत नाही आहेत, बट स्टील एक फोन तिकडे दुसरा फोन, हाऊ इट इज कनेक्टेड, इट इज एनर्जी. सो तुम्ही त्या एनर्जीला कसं पॉझिटिव्ह करताय, सी इट्स युअर चॉईस. देवानी फ्री विल दिली आहे. आता माझ्या सर्जरीज झाल्या म्हणून मी रडत बसणं हा पण माझा चॉईस आहे. आणि सर्जरीज झाल्या म्हणून वाव ये हो गया है, आगे क्या है, नाही तर मी इथे नसते पॉडकास्टला, मी कशाला आले असते. मी रडत बसले ना, बघा बघा मला असं झालं, तर काही होत नाही. तुमचा वेळ वाया जातो आणि समोरचीकडनं एका पॉईंट नंतर सिंपती मिळत नाही, अरे आ गई पकाव. करेक्ट. मग त्यापेक्षा तुम्हीच मित्र मैत्रिणी बाहेर शोधण्यापेक्षा किंवा काही करण्यापेक्षा स्पिरिच्युअलिटीचा हात धरा. त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये खूप नवीन नवीन अशा टेक्निक्स आहेत की ज्याने तुम्ही स्वतःचे फ्रेंड बनवू शकता. तुमच्या एनर्जीज, तुमचे व्हायब्रेशन्स तुम्ही वाढवू शकता. आणि एकदा तुमचे व्हायब्रेशन्स वाढले ना, ट्रस्ट मी, ज्या ज्या लोकांनी नावं ठेवली आहेत ना तुम्हाला, ते तुमच्याकडेच येतात. म्हणजे आय ग्रो अप इन IIT आणि मी इंजिनियर नाही झाले, आय डिड माय MA. सो आई हैड दिस कॉम्प्लेक्स यार मैंने IIT में पढ़ के भी मैं इंजिनियर नहीं बन, मेरे सारे फ्रेंड्स इंजिनियर, डॉक्टर, PhD. मला असं व्हायचं की बापरे, हा इंजिनियर, हा डॉक्टर, हा सियाटलला सेटल झाला. आणि ह्या सगळ्यांचे असे कॉल्स बिल्स असतात ना, आपण ॲक्टिंग फील्ड, आपले कसले कॉल, आपला कॉल आयदर येतो तर रिजेक्शनचाच येतो किंवा आला तरी वी कॅन सिट इन फ्रंट ऑफ. आणि मग मला असं कौतुक वाटायचं, माझे कधीच कॉल्स नसतात यार, मला असं कधीच नाही सांगत मी कॉल में हो बाद में बात करती हूँ. आपण शूटिंग असेल तर शूट, नाही तर बेकार, काहीच नाही ना. आय यूज टू इमॅजिन की आय एम हॅव्हिंग माय कॉल्स, आय एम हॅव्हिंग माय लॅपटॉप, आय एम हॅव्हिंग माय केबिन, आय एम हॅव्हिंग, आता मी माझं स्टुडिओ ओपन करते या पुढच्या 1-2 महिन्यामध्ये, बिकॉज यू हॅव टू एक्सपॅन्ड. ओके, आय यूज टू व्हिज्युअलाइज दिस. वाय आय एम गिव्हिंग यू दिस रेफरन्सेस, कारण की हे सगळं मी इम्प्लिमेंट केलं. पॉझिटिव्हिटी, माझे प्रोडक्ट्स, माझे एक्सपिरियन्सेस किंवा माझे इवन ऑइल, सॉल्ट स्प्रे हे मी आधी यूज करते. ब्रेसलेटसुद्धा मला रिझल्ट येतो तेव्हाच मी जाऊन माझ्या क्लायंट्सना देते, बिकॉज आय एम अ व्हेरी प्रॅक्टिकल अँड लॉजिकल गर्ल. आणि सांगायला आवडेल की जे IITians, मी का नाही इंजिनियर बनले, केम्ब्रिज, हार्वर्ड, LA युनिव्हर्सिटीमध्ये PhD करणारे हे सगळे माझे क्लायंट्स आहेत आज. क्या बात आहे. आणि मग मी माझ्या नवऱ्याला की म्हणजे फ्रेंड, आय मीन कॉल, आय टॉक टू यू लेटर. आय व्हिज्युअलाइज दिस. ते प्रत्यक्षात घडलं सुद्धा. येस, मी जे जे मला अवॉर्ड्स हवे होते किंवा मी हे सगळं व्हिज्युअलाइज केलं की मला ना या ठिकाणी मी हे व्हिज्युअलाइज केलं होतं की मी 40शी नंतर मी लोक घरी येतील, मी नाही बाहेर जाणार काम करायला, पीपल विल कम टू मी. आय हॅव व्हिज्युअलाइज दिस. सो व्हिज्युअलायझेशनमध्ये, मॅनिफेस्टेशनमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही सरेंडर होऊन जर गोष्टी बोलायला सुरुवात करा. गमवायला आहे काय तुमच्याकडे, जे आपण म्हणजे माझ्याकडे काय 10 करोड का पडले की नाही मैं नहीं करूँगी, मेरे पास कुछ है ही नहीं. I lost everything, my career, everything. But what I got in return is valuable, is priceless. मी कंपॅरिझन करू शकत नाही. सो जे होतं ना त्याच्या मागे कारण असतं आणि ते चांगल्यासाठीच. देव आहे ना, तो हेलिकॉप्टर व्ह्यूने बघत असतो. त्याला पुढे दिसतं की तू त्या टप्प्यात जाऊन पडणार आहेस, तर तुला इथेच ठेच दिली. मग ते जे पेन होतं ना ते इथेच वाचवलंय. सो तुमच्या चांगल्यासाठीच आहे ते. सो जाता जाता एवढंच म्हण की तुमच्या आयुष्यात जे आलंय, घडलंय, ठीक आहे, वाईट असेल, काही असेल, त्याच्यावर रडत न बसता त्याच्यातनं मला काय शिकवण मिळते, माझ्या आतमध्ये काय असं आहे, माझ्यात ही हुशारी होती, मला नव्हती माहिती. आय वॉज सप्रेसिंग माय टॅलेंट. आय वॉज सेइंग कि यार यू आर नॉट गुड इनफ, यू आर रियली नॉट गुड इनफ. तेरे फ्रेंड्स एक इंजीनियर बन गए, US है, तू क्या कर रही है यहीं पे रह के, कुछ सीरियल में काम करे. आय एम नॉट डिग्रेडिंग दॅट ऑल्सो, बट असं कधी कधी होतं जेव्हा कामं मिळत नाही. हो. सो आय यूज टू सप्रेस मायसेल्फ, आय यूज टू डिग्रेड मायसेल्फ. पण जेव्हा एंडोमेट्रियोसिस झाला आणि मी वाचाल करून वाचायला लागले पुस्तकं, तेव्हा मला कळलं की यार माझ्यामध्ये एवढी अक्कल आहे. आणि आज जेव्हा IITचे इंजिनियर्स किंवा ह्यांच्याबरोबर PhD होल्डर्स, त्यांना जेव्हा मी सांगते हे ब्रेसलेट पहनो, गाईला चणे घाला, ह्या रेमेडीज ते करतात आणि त्यांना जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा मला कुठेतरी वाटतं की नाही वनश्री, जे झालं ना ते चांगल्यासाठी झालं. सो फ्री विल आहे, रडत बसणं पण चॉईस आहे आणि त्यातनं नवीन मार्ग काढून एक स्वतः काहीतरी युनिक गोष्ट करणं तो पण चॉईस आहे. सो डोंट गिव्ह अप, ऑलवेज बी हॅपी.
क्या बात आहे. तर यात तर तुम्हालाही टेक अवे मिळालाच असेल आणि जसं त्या म्हणाल्या डोंट गिव्ह अप, खूप महत्त्वाचं आहे ते, कारण सगळंच पॉसिबल आहे. थँक्यू सो मच Yes, वानश्रीजी, तुम्ही yes, आज yes, इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप मोटिवेशन दिलंय. yes. थँक्यू सो मच आणि आपण पुन्हा Thank you. नक्की भेटू. Thank you, थँक्यू. thank you, thank you.